कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, काय झालंय? काय नाही। मला माहितीये तुम्ही काहीतरी लपवताय। बोला ना, काय झालंय? नाही, असं काही नाहीये। साहेब सांगा ना, मला एवढं तरी सांगा की काळजीचं काही कारण नाहीये ना? मित्र, खरंच काळजी करण्यासारखं काही नाहीये। तुम्हाला माहितीये ना साहेब, तुम्हाला खोटं नाही बोलता येत। मला कळतंय तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून। तुम्हाला माहितीये ना, तुम्ही जर नाही सांगितलं तर मला झोपही लागणार नाहीये रात्री। बोला ना साहेब, मला नाही सांगणार? मित्र, खरंच असं काही नाहीये। तू नको उगाच काळजी करूस। साहेब, असं का वागताय तुम्ही? साहेब सांगा ना, काय झालंय? तुम्ही का माझ्यापासून लपवताय? तुम्हाला कळतंय ना, विरोचकाबरोबर आपलं मोठं युद्ध चाललंय आणि या अशा परिस्थितीत आपण एकमेकांपासून काहीही लपवायला नको। साहेब बोला ना, तुम्ही मला नाही का सांगणार? हे बघा, विरोचक आक्रमक झालाय। तो काहीही करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतोय। साहेब बोला ना, काहीतरी बोला। मित्र, आता या सगळ्याचा तू नको विचार करूस। तू उशीर झालाय खूप, झोपतो मी। आलो फ्रेश हो। अरे बाईजी, उठली नाही का नेत्रा अजून? मी तिच्यासाठी नारियल पाणी आणि कपडे आणले आणि ज्वेलरीज पण। नेत्राचं सगळं तिने घेतलंय ना, म्हणून लावीच। आधी मी बघतो। हाँ, या पटकन।
नेत्रा, हळू. सर, तुम्ही ठीक आहात ना? हं? मला लागलं होतं ना? ठीक आहात? हो, मी ठीक आहे. काय झालं अद्वैत? हात या पटकन बाबा. पण काय झालंय काय? सांगतो. या. नेत्रम, मला सांग, तू होतीस कुठे आणि नेमकं काय घडलं तुझ्या बरोबर? मला विरोचकाने एका पेटीत बंद करून ठेवलं होतं. इथेच मरणार, शेवटचा श्वास सुद्धा इथेच. अन्न नाही, पाणी नाही. तिला मला तान बुकेने मारायचं होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.